हा गोड आहे ना. गोड पण आहे आणि मजेशीर लागला. गुळाचं होतं काय? बस एकदम मित्र. आणि मस्त लागला, जसं केमिकल विरहित लागला. हा द्या. तर काहीच आहे, लगेच ओळखून येत ना केमिकल वगैरे. हा 60 रुपयाचा पुडा आहे केवढा. हा भेळ फेमस सासवड फेमस. सासवडची फेमस भेळ 60 रुपयाला एक पुडा. तर मस्त रानामध्ये पाहून गेलो. चला निघूया. चला. अरे हेल्मेट कोणी नेणार नाही केदार. दे टांगून इथे. तुला दाखवू का? अरे अरे हेल्मेट कोणीच नेणार नाहीये. दाखवू का? गाडी आली माझी. हाय तुझ्याकडे लॉक आहे मला माहिती हेल्मेट लावायला. आहे काढायला मदत कर. अरे लॉक झाली. चावी चावी व्यवस्थित फिरवली का? हा, उघड. हा. अरे निघा ना का? अरे तू परत बसवलं ते. मी कुठं बसवलंय? मी फक्त चावी फिरवली. थांब त्याला असं वरती. अवघड झालंय. नाही नाही निघन त्याला माग ओढ. शीट पॅक झालंय त्याला आहे ना. बऱ्याच दिवस आहे ना, बऱ्याच दिवस तू ओपन नाही केलं ना, म्हणूनच त्यामुळे लागलं. याला एकदा असं दाबून परत वरती ओढ. आता परत चावी फिरव. नाही चावी फिरव. इथं पॅक झाले रे ते. हा निघलं. परत बसलं पण पाहिजे, नाही तर मग तुला त्याच्यात बसावं लागेल जाताना. अरे बापरे, असं नको बोलू. कॅमेरा ह्या मंदिरामध्ये तिथले पुजारी जास्त ते नाही आहे, संस्था नाही, म्हणून लोकांनीच त्याला किती मेंटेन केले. होय तर लोकांनी मेंटेन ठेवलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पावित्र्य राखलंय लोकांनी पण. खूप राखलंय. स्वतः येतात, स्वतः स्वच्छ करून जातात. नाही तर बऱ्याच ठिकाणी ना असे संस्थान असतात आणि काहीच करत पुजारी असतात, सिक्युरिटी असतात, बरेच असते मंदिरांना. पण हे मंदिर जरा मला वेगळं वाटलं माहिती का. म्हणजे इथली स्वच्छता, इथली शिस्त, इथले नियम पाळावे असा कुठं बोर्ड लावलेला नाहीये. हा, तरी लोक शांततेत नियम पाळतात. भरपूर शांत. खूप शांतता आहे आणि नियम पाळतात. आणि इथे तू पलीकडे पाहिलं का काय? की इथे जे नवजोडपं असतात लग्नाच्या हा, हा. अगोदर प्री वेडिंग शूट. प्री वेडिंग शूट भरपूर हा चाललंय. ते प्री वेडिंग शूट चालू आहे, पण ते पण शिस्तीत चालू शिस्तीत आहे. चालू आहे. एकदम कुठं कचरा नाही पाहायला मिळत, कुठं काही नाही. बघ किती आणि स्वच्छता आहे. स्वच्छता पण. आणि हे सगळं मंदिर एकदम रेखीव आणि दगडापासून बनवलेलं आहे. भारी वाटलं पाहून. ड्रोन बघ, प्री वेडिंग शूटचा ड्रोन. संगमेश्वर मंदिर हे ठिकाण पुण्यापासून साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो. स्वतःच्या गाडीने या किंवा बसने या, इथं सहज पोहोचता येतं. तुम्ही संगमेश्वर मंदिराच्या परिसरात आले ना, तर हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल की हे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. आणि हे पूर्ण जे मंदिर बांधलेलं आहे ते सगळं दगडाच्या बांधकामामध्ये आणि एकदम कोरीव बांधकाम हे अतिशय सुंदर आहे. आणि असं म्हणतात की इतिहासकारांच्या मते हे मंदिर 1200 ते 13व्या शतकात बांधलं गेलं म्हणूनच. आणि हे संगमेश्वर हे नाव या मंदिराला का पडलं गेलं तर मी माहिती घेतली तर मला असं समजलं की इथे नदींचा संगम होतो आणि त्या नदींच्या संगमामुळं ह्या मंदिराचं नाव संगमेश्वर असं पडलेलं आहे.
आता मंदिरात पाऊल टाकताच आहे ना, तुम्हाला असं वेगळी ऊर्जा जाणवेल ज्यावेळेस तुम्ही कधी येताल. जर तुम्हाला कॉर्पोरेट लाईफ थोडीशी बाजूला ठेवून, धावपळीचं जीवन थोडंसं बाजूला ठेवून, जर शांततेत कुठं मन रमवायचं असेल किंवा देवाच्या सानिध्यात थोडासा वेळ घालवायचा असेल तर तुम्ही नक्कीच संगमेश्वर मंदिरात या. इथे प्री वेडिंग शूट पण करतात वाटते है ना. प्री वेडिंग शूटला पण परमिशन आहे, फक्त 500 रुपये पावती आहे त्याची. 500 रुपयाची पावती केली की मग तुम्हाला इथं प्री वेडिंग शूट करता येते, बरोबर ना. गर्दी पण आहे खूप. इकडून चल. थोडं समोर बघ बरं. मित्रांनो, आम्ही सासवडची फेमस भेळ घेऊन आलोय. थोडस तिकडे सरक. आपण कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का? म्हणजे मला हे तुम्हाला दाखवायचं काय आहे की अशा जागेवरती आल्यानंतर इथं बसून तुम्ही जो आनंद मनाला घेताय ना, तो आनंद तुम्हाला शहरात आणि कितीही पैसे देऊन मिळू शकत नाही. खराब झाले का? नाही ना रे असं काय म्हणतो रे. नाही, मला वाटलं फुटली वगैरे काय. तर आम्ही संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं, मंदिराचा परिसर फिरलो आणि आम्हाला अगोदरच म्हणजे मी केदारला अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला भेळ घेऊन जायची सासवडची, आपण मस्त रानात बसून खाऊया. तर आम्हाला मंदिराच्या म्हणजे असं डाव्या साईडलाच एक शेत दिसलं जिथं आता गव्हाची शेती आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे गव्हाची शेती आहे आणि गहू आता कापणीला आलाय. इथे हा हिरवा का आहे माहितीये का? कारण ही चिंच आहे इथे. या चिंचाची सावली याच्यावरती पडली त्यामुळं हे आता कापणीला आलेलं नाही. हे काही दिवसांनी कापणीला येईल. आणि आम्ही इथे बसून म्हणजे इथे उड्या मारून मारून चिंचा काढल्यात आणि आता ती चिंच आम्ही या भेळीसोबत खाणार आहे. बघा, अशी मस्त भेळ आणलेली आहे आम्ही. त्याच्यावरती ती मटकी, हे चिंचाचं पाणी, कांदा आणि मिरची पण आहे. मित्रांनो ये जा, असं फिरायला बाहेर पडा, खूप भारी वाटतंय. आता आम्हाला सुट्टी नसती ना आज, तरी मी सुट्टी घेऊन येणारच होतो, पण आम्हाला लकीली 5 days वर्किंग असल्यामुळे सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर ह्या साईडला आहे ना संगमेश्वर मंदिर आहे, जिथं आम्ही आता दर्शन घेऊन आलोय. आणि आता आम्ही एकदम पीसफुल जागा शोधली आहे. हे चिंचाचं झाड आहे, हे पण चिंचाचं झाड आहे. इथून रोड जातोय. असा आता मी सेटअप लावलाय. इकडे छोटीशी नदी का ओढाच म्हणता येईल त्याला, तर तो आहे आणि खूप असं थंडगार वातावरण आहे. आम्हाला खूप भारी जागा भेटली. केदार, कसं वाटतं या जागेवरती येऊन? खूप मस्त. आता इथून पुढे आपण आपल्या टीमला पण घेऊन येऊ इकडे. आपली टीम आलीच पाहिजे. उगाचच ते काहीतरी स्टे करत बसण्यापेक्षा कुठेतरी एखाद्या बंद खोलीमध्ये ह्या निसर्गात येऊन इथे मस्त एन्जॉय करता येतो. आता इथून पुढे संत सोपान काका यांची समाधी आहे. ओके, संत सोपान काका. तर मित्रांनो, संगमेश्वर मंदिरापासून मिनिमम 2 किलोमीटर का 1 किलोमीटर अंतरामध्येच संत सोपान काका यांची समाधी आहे. तर आम्ही तिकडे पण जाणार आहे. तर मग केदारला म्हणलं अगोदर आपण इथं ह्या जागेवरचा आनंद घेऊ आणि मग तिकडे जाऊ. मग तिकडे जाऊन दर्शन घेऊन मग परत अजून भरपूर मंदिर आहे सासवडमध्ये. जर तुम्ही दिवस दिला तरी पुरणार नाही, एवढे मंदिर आहेत. पण आज आम्ही पुरातन काळातील मंदिरं किंवा आजूबाजूच्या मंदिरं खूप फिरणार, तिथं बसणार, शांतता घेणार मनाला. कारण मनाला शांतता मिळणं खूप गरजेचं आहे. ती पैशानं पण विकत घेता येत नाही. तर चला आता भेळीवरती ताव मारूया. हे बघा, अशी मस्त भेळ. केदार, गावठी स्वरूपात जरा त्याच्यावर हे टाक, मटकीचा रस्सा टाक, कांदा लिंबू टाक जरा आणि मस्त कालव. पण आपल्याकडे पाणी नाहीये, आपल्याला तिखट लागलं तरी ऍडजस्ट करून घ्यायचंय.
लकीली म्हणजे बॅड लक म्हणावं लागेल आमचं, की आम्ही पाणी बॉटल आणायचं विसरलोय. आणि मी बॅग मध्ये काय माझी पाणी बॉटल असती, पण आज माझं कस काय विसरलो मला नदीचं समजलं की नाही. शेजारी हात असं धुवून घेऊ. आहे, काय विषय नाही. हात तर धुवून आलोय आपण, पण हात पिण्यासाठी धुवून आलो. पाणी नाही तो विषय. हा. तर काय नाही, आता ऍडजस्टमेंट दुसरं काय करू शकतो. तर मित्रांनो, मला आता मोह आवरत नाहीये. मला भेळीवरती ताव मारायचा आहे. सासवडची फेमस भेळ मला खायची आहे. आणि मी खरंच केदारचे खूप आभार मानल, की तो मला गेल्या 1-2 महिन्यापासून फोर्स करत होता, की गणेश तू आमच्या गावाकडे चल. पण मी टाळायचो, मी म्हणायचो नको. पण केदार, थँक्यू सो मच. मला आज खरंच खूप भारी वाटलंय. याच्यावरती टाकू. हा. येस. सांग, सांग. हा, जास्त प्रमाणात नको टाकायला, खालचा कागद ओला झाला तर परत ती भेळ सगळी घेऊन जाईल. मटकी Yes. काय, हा? मटकी याच्यातच राहिली. त्यामुळे मी हे केलं त्याला. नाही, काय विषय नाही. आपण हे करूया. बस झाली एवढीच मटकी. आपण कांदा लिंबू जास्त टाकतो. करू मिक्स. कर मिक्स. लिंबू पण आहे. टाक अजून टाकायचं असलं. बस झालं, बस झालं. मस्त. अशा जागा भरपूर आहे बरं का केदार. जे जर असं शोधलं ना, शांततेत असणाऱ्या जागा खूप. काय रिॲक्शन आहे? तू तर ऑलरेडी खातोच. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही भेळ काढून घेतली आहे. आणि आता आम्ही या भेळवरती ताव मारणार. आणि ही सासवडची फेमस भेळ आहे मित्रांनो, फेमस. आणि येताच आम्ही आणली. आम्ही संगमेश्वर मंदिरात येण्याचा प्लॅन केला होता ना आज, तर मग येताच घेऊन आलो. आणि आता मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये आम्ही शांततेत मन प्रसन्न झालंय आमचं. काय सांगू. गणेश, हा, मला इथं संगमेश्वरला खूप भारी वाटलं. अरे मला काय वाटलंय ना, मला असं शब्दात व्यक्त करता येऊ नाही राहिलं. गणेश, तू कारण बघितलं खरंच आनंद का झाला. हा. देवाची किती लीला आहे. हो, आपल्याला पाणी नव्हतं. तेच. आम्ही ना इथं- खरंच आम्हाला पाणी बॉटल नव्हती. आणि आम्ही आजूबाजूला पाहतच होतो की आम्हाला कुठं पाणी हापसा मिळेल. मिळाला. पण समोर लक्ष गेलं, लगेच म्हणजे विचार आला मनामध्ये, लगेच हापसा दिसला. आणि मनामध्ये शंका होती की हापशाला पाणी असेल का नसेल, कारण बरेचसे हापसे आता आहे ना बंद पडलेले आहेत. पण आम्ही जाऊन पाहिलं, फक्त एकच हापसा हापसला, लगेच पाणी आलं, वरच्यावर पाणी. आणि ते पिण्याला पण एवढं भारी लागलं की आपण 20 रुपयाची बिसलरी घेऊन जे पाणी पितो ना, आपण शुद्ध म्हणतो, आपल्याला माहिती नाही ते शुद्ध असेल का नसेल, पण हे एकदम शुद्ध पाणी होतं. एकदम मस्त लागलं, मजेशीर लागलं, थंड लागलं. थंड. आणि आम्ही तोंड आणि पाय पण धुतलेत. एवढं भारी वाटलं ना. आणि खरंच निसर्गात आल्यावर ना असं मन शांत होऊन जातं. जे डोक्यामधले विचार असतात ते निघून जातात आणि फक्त या जागेवरती एकरूप होऊशी वाटतं. हे बघा, आता हे तर किती चिंच आहे, एवढ्या चिंच आहे. असं तोडून आम्ही तर 3-4 तोडल्या. आणि हे बघा, मी चिंता तोडता मला इथं लागलं पण, ह्या इथं कुठेतरी, हा या इथे लागलंय. पण मला लागलं तर मी चिंचाचं उड्या मारून तोडत होतो. बघ केदार, इथं लागलंय मला बारीक. तरी आम्ही तोडल्या. आणि आता निघूया केदार. कोणतं मंदिर आहे आपलं? संत सोपन काका समाधी. तिथं जाऊया आणि दर्शन घेऊया. परत आपण आहे ना संगमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये 1-2 मिनिटं बसूया आणि मग निघूया तिकडे. चालेल, चल घे आपलं साहित्य. आम्ही चप्पल पण आहे ना त्या मंदिराच्या एरियातच काढलेली. आम्ही चप्पल घेऊनच नाही आलो इकडे. आपण कचरा कुंडी टाकू तिकडे जाताना. कॅमेरा घे माझा. चालेल, मी चष्मा घालून येतो. हा चष्मा खरंच खूप भारी, म्हणजे उन्हापासून वाचता येतं. तू पण असं एक घेऊन टाक चष्मा. घ्यायचं आहे मला. आपला कॅमेरा सांभाळा. मी आज केदारला ब्लॉगिंग करायला सांगणार आहे. खूप भारी ब्लॉगर आहे केदार. मजेशीर प्लेसवरती घेऊन आला आज मला असं म्हणजे अजूनही एवढा आनंद झालेला आहे ना. म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल किती ओव्हर ॲक्टिंग वगैरे, पण नाही, मनाला खरंच शांती लाभली माझ्या. मी खरंच खूप असे ना प्लेस शोधत होतो बऱ्याच दिवसापासून. थँक्यू केदार.